133व्या जयंतीनिमित्त काय शुभेच्छा? आज मोठा आनंदाचा क्षण आहे. आज फक्त आपल्या संभाजीनगरला किंवा दिल्लीला किंवा अजून इथं नाही आहे, संपूर्ण जगात त्या ठिकाणी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. ज्यांनी घटना आलेली ती अजून 100 वर्ष टिकणारी घटना आहे. दूरदृष्टीकोन त्यांनी त्या ठिकाणी हे केलं. आज किती महान आहेत ते इंदिराजींनी सांगितलं होतं ते युगपुरुष आहे. आणि म्हणून असं सर्वांनीच त्या ठिकाणी केलं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता. बाबासाहेब स्वतः माननीय बाळासाहेबांच्या प्रभादेवीच्या घरी यायचे. प्रबोधनकार ठाकरे साहेब सुद्धा त्या बसायचे आणि प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्यासोबत आंदोलन केलेलं आहे महाडचं 14 तळीच्या तिथे. म्हणून हा सगळा जर पाहिला तर आज ठाकरे परिवार आणि आंबेडकर परिवार हा खूप क्लोज आहे. आणि म्हणून त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मागे सांगितलं होतं की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर देशाचं चित्र बदलेल. आणि म्हणून एक आता हा प्रकार हा जो एकत्र येण्याचा प्रकार हा शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्र केलं आणि सगळेजण आता एकत्रपणे त्यांनी काम करत आहे. मी सांगतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे त्या ठिकाणी अनेक जण उपेक्षित जे होते ते कधी पुढे जाऊ शकत नव्हते. ते आज खूप मोठे IAS ऑफिसर झाले, IPS ऑफिसर झाले किंवा मोठे सेक्रेटरी झाले, सचिव झाले. मग हे कोणामुळे झाले? फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाले. आणि म्हणून त्यांना या महामानवाला आमच्या शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नारायण राणेच वेळ आहे. तुम्ही पाहता, तुम्ही त्याचं तोंड कसं चेहरा पडलेला आहे. आता तो कोटबीट घालताना आता फक्त शर्ट घालतो हे उघडं. बरं, आता भागवत कराड हे म्हटले की आमच्याकडे भरपूर उमेदवार सक्षम आहेत, त्याच्यातून चांगला शोधण्यासाठी आम्हाला वेळ जातोय. मला खैरे साहेबांनी आघाडी घेतलेली प्रचारात, आम्ही 1 वर्ष आधीच आघाडी घेतली नाही. पण तुम्हाला मी एक सांगतो भाऊ, एक मिनिट भाऊ. ते कसं माहिती आहे का, ते किती काय म्हणले ते त्यांना कुठे मतदान करावं लागेल हे फक्त पाहून घ्या. तुम्ही त्यांचा उमेदवार ठरत नाही ना. पाहून आता काय आता त्याला माझंच काम करावं लागलं. डॉक्टर कराडला माझंच काम करावं लागेल तर ते टिकतील नाही का टिकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.